नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सिक्रेट ऑफ मालवणी जेवण। तुम्ही हॉटेलमध्ये बऱ्याचशा पाटांवर वाचलं असेल की मालवणी स्पेशल जेवण इथे मिळालं जाईल। तर ह्या मालवणी स्पेशल जेवणाची लज्जत वाढवणारा हा मसाला म्हणजेच मालवणी वाटण किंवा मालवणी वाटण। हा मसाला तुम्ही 10 ते 12 दिवस फ्रीज मध्ये हवाबंद डब्यात स्टोर करू शकता। तसंच घाई गडबडीच्या वेळी कडधान्यांच्या भाज्या बनवायच्या असतील किंवा चिकन, मटण, अंडा करी अशा नॉनव्हेजच्या बऱ्याचशा पदार्थांमध्ये हा मसाला वापरला जातो। त्याशिवाय खूप साऱ्या भाज्यांमध्ये याचा वापर केला जातो। तो मालवणी स्पेशल म्हणजे कोकणात ह्या वाटणाशिवाय कुठचं जेवणच बनवलं जात नाही आणि जेवणाची चव सुद्धा अप्रतिम येते। तर हा मसाला कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जेवणाची लज्जत वाढवा। तर हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला मालवणी स्पेशल चिकन, मटण अशा बरेचसे पदार्थ पाहायला मिळत असतील। तर ह्याच मसाल्याने हे पदार्थ बनवले जातात। तर यापुढे तुम्ही सुद्धा हा मसाला असा बनवा आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घ्या। तर इथे आपण सर्व खडे मसाले परतवून घ्यायचे, मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी 7 ते 8 लवंग घेतलेले आहेत, अर्धा इंच दालचिनी, टक्री फूल, धणा बडीशेप, काळी मिरी, मगज हे असे आपण सर्व मसाले व्यवस्थित असे मस्त खमंग भाजून घेणार आहोत। तर इथे मी मुठभर कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, त्याचबरोबर तेजपत्ता सुद्धा घेणार आहोत आपण। कढीपत्त्याची पाने आपण यामध्ये वाटपात घेणार आहोत, पण बरीच लहान मुलं किंवा मोठे सुद्धा म्हटलं तरी चालेल, जेवताना कढीपत्ता असा बाजूला काढून ठेवतात, म्हणून आपण वाटपात हा कढीपत्त्याची पानं वापरायचे, म्हणजे त्याचे गुणकारी फायदे सुद्धा या जेवणातून आपल्याला मिळतील। तर इथे मी 2 सुक खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत। छान असं व्यवस्थित खमंग सोनेरी गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अगदी सुकं खोबरं खिसायला कंटाळा आला असेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही अगदी कवड सुद्धा गॅसवर सुक्या खोबऱ्याची भाजून घेऊ शकता। खरं तर कोकणातल्या सर्वच जेवणात खोबऱ्याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो आणि त्यामुळेच ह्या जेवणाला अप्रतिम चव येते। तर इथे आपण 2 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं आहे, झरपूस परतून घेतल्याच्या नंतर आता आपण ह्या खोबऱ्याला बाजूला काढून घेणार आहोत। आपण 1 इंच आल्याचे इथे काप करून घेतलेले आहेत, त्याचबरोबर 15 ते 16 आपण लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत। आता इथे मी मध्यम आकाराचे 8 ते 9 कांदे असे पातळ काप करून घेतलेले आहेत। कांदा सोनेरी गुलाबी रंगावर मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। आता बघू शकता तुम्ही इथे मी 2 चमचे तेलाचा वापर इथे करणार आहे, त्यामुळे कांदा कढईला चिटकणार सुद्धा नाही आणि छान असा परतला सुद्धा जाईल। जर फ्रीज मध्ये आपलं वाटण तयार असेल तर कुकरने तुम्ही कोणतीही कडधान्यांची भाजी अगदी 10 ते 12 मिनिटात बनवू शकता। तुम्हाला फक्त ओलं कडधान्य इथे वापरायचं आहे आणि फोडणीला राई जिरं घालून वाटण आणि लाल तिखट हळद घालून कडधान्य घालायचं आहे, म्हणजे आपली भाजी 1-2 ते 3 शिट्ट्यांमध्ये तयार होईल। हे वाटण जर तयार असेल तर कधीही अचानक पाहुणे आले तुम्ही झटपट या वाटणात रस्सा बटाट्याची भाजी सुद्धा करू शकता, अप्रतिम लागते ही भाजी। तर ह्याच कांद्यावर मी 1 नारळ ओला होऊन घेतलेला होता, त्याचं हे खोबरं घालून घेणार आहोत आणि ते सुद्धा आपण ह्या कांद्यासोबतच परतवून घेणार आहोत। म्हणजे इथे मी 2 नारळ वापरलेले आहेत, सुका नारळाच्या 2 वाट्या इथे वापरलेल्या आहेत आणि ओला अख्खा नारळ वापरलेले आणि त्याकरता मी मध्यम आकाराचे कांदे वापरलेले आहेत। त्याचबरोबर इथे 1 चमचा आपण खसखस घालून घेतलेली आहे।
आणि घरभर मस्त असा वाटणाचा सुगंध पसरलेला आहे. तर अशा पद्धतीचं वाटण तुमच्या फ्रीज मध्ये तयार असेल तर जेवण अगदी बनवू शकता. त्याच्याच सोबत आपण इथे हिरवीगार कोथिंबीर घालून घेणार आहोत. तुमच्याकडे पुदिन्याची पाने असतील तर ती घातली तरी सुद्धा चालेल. मी इथे पुदिन्याचा वापर केलेला नाहीये, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. 1-2 लाल सुक्या मिरच्या सुद्धा घातल्या तरी सुद्धा भाजीला सुंदर असा रंग येतो. मी इथे वापरलेल्या नाहीयेत, पण तुम्ही वापरू शकता. हळदीला, पूजेला अशा बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये जे जेवण बनवलं जातं त्याच्यासाठी ह्या अशाच वाटणाचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने आपलं सर्व वाटण भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे वाटण अगदी पारंपरिक पद्धतीने पाट्यावर वाटून घेणार आहोत. मिक्सर मध्ये वाटून स्टोर करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. वाटणावर वाटलेल्याची चव एकदम अप्रतिम जेवणाला येते. अगदी जेवताना गावाकडची आठवण येते. तुम्ही मिक्सरला हे वाटून ठेवलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपलं वाटण सर्व तयार झालेलं आहे. वाटणाची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. अशा पद्धतीने आपलं वाटण वाटून झालेलं आहे. आता एका डब्यामध्ये स्टोर करून तुम्ही 10 ते 12 दिवस फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि कोणत्याही व्हेज किंवा नॉन व्हेज पदार्थामध्ये हे वाटण तुम्ही वापरू शकता. अशाच नवनवीन रेसिपीज पुन्हा भेटू. धन्यवाद.